हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत मॅथमॅटिक्स, आणि त्यामधला आपला 3rd चॅप्टर चालू आहे इंटिजर्स. ओके, म्हणजेच पूर्णांक संख्या. तर हे जे इंटिजर्स आहे ते ॲक्च्युली इंटिजर्स म्हणजे काय, ते इंटिजर्स नंबर लाईनवरती आपण कसे शो करतो, त्या इंटिजर्सची ॲडिशन कशी करतो, तर या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत या आपण प्रॅक्टिस सेट 4 अँड प्रॅक्टिस सेट 5 हे सॉल्व केलेले आहेत, आणि यामध्ये या सगळ्या कन्सेप्ट आपण शिकलेले आहोत. तर त्यासाठी याच्या आधीचे जे व्हिडिओज आहेत प्रॅक्टिस सेट 4 अँड प्रॅक्टिस सेट 5 हे तुम्ही एकदा बघून घ्या. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 6 सॉल्व करणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर हा आहे आपला प्रॅक्टिस सेट 6. तर यामध्ये काही क्वेश्चन विचारलेला आहे. राईट द अपोजिट नंबर ऑफ ईच ऑफ द नंबर्स गिवन बिलो. तर त्यांनी हे जे काही इंटिजर नंबर्स दिलेले आहेत याचे आपल्याला अपोजिट नंबर राईट करायला सांगितलं आहे. राईट. तर हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्याच्या आधी आपण याच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड या आपण बघूया. ओके, तर अपोजिट नंबर्स म्हणजे काय, तर इथे आपल्याला ही जी दिसतं आहे डायग्रॅम ही कशाची आहे, तर ही आहे नंबर लाईन. ओके, तर इथं आहे हा 0, याला आपण ओरिजिन म्हणतो. 0च्या राईट साईडला जे नंबर्स आहेत +1 +2 +3 +4 +5 अप टू इन्फिनिटी असतं. राईट. तर 0च्या लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 -5 अप टू द इन्फिनिटी. ओके, तर 0च्या राईट साईडला जे नंबर असतात ते कसे असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात. 0च्या लेफ्ट साईडला जे नंबर असतात ते काय असतात, निगेटिव्ह नंबर असतात. तर या बेसिक कन्सेप्ट्स आपल्या ऑलरेडी क्लिअर आपण केलेल्या आहेत. 0 इट्स अ ओरिजिन. तर बघा इथे आता आपल्याला ससा दाखवला. वेन अ रॅबिट जम्प्स 3 युनिट टू इट्स राईट फ्रॉम 0. तर हा जो ससा आहे इथे 0च्या त्याची इनिशियल पोझिशन 0 आहे. तर इथून तो जर 3 जंप त्याने मारला, 1 2 आणि 3, तर 3 जंप मारल्यानंतर तो कुठंपर्यंत पोहोचणार आहे, +3 या नंबरपर्यंत तो पोहोचणार आहे. इट रिचेस द नंबर +3. वेन इट जम्प्स 3 युनिट टू इट्स लेफ्ट फ्रॉम 0. आता आपण असं कन्सिडर करूया की हाच ससा आणि त्याचं इनिशियल पोझिशन आहे 0. तर हा जेव्हा लेफ्ट साईडला 3नी जंप मारेल 1 2 3, तेव्हा तो कोणत्या पोझिशनला किंवा कोणत्या नंबरवरती पोहोचेल, -3. ओके, तर यावरून आपल्याला काय समजतं, बोथ दिस डिस्टन्स फ्रॉम 0 आर इक्वल. 0पासून 3 जंप मारल्या तर तो +3 पर्यंत जातो. 0पासून 3 जंप त्याने डावीकडे मारला तर तो -3 या नंबरपर्यंत जातो. म्हणजेच त्याचं जे डिस्टन्स आहे, टोटल डिस्टन्स इथून इथंपर्यंत किंवा इथून इथंपर्यंत, हे कसं आहे, डिस्टन्स त्याचं सेम आहे. बट ओनली द डिरेक्शन ऑफ द 2 जम्प्स आर अपोजिट टू इच अदर. तर आता हे दोन्ही डिस्टन्स तर सेम आहेत, पण यांचं डायरेक्शन कसं आहे, अपोजिट टू इच अदर. ही इकडे राईट साईडला आहे, इकडे लेफ्ट साईडला आहे. ओके, डिस्टन्स त्या दोघांचं जे आहे, त्यांनी जे जंप केलेलं आहे, ज्यांनी जे हॉपिंग केलेले आहेत हे कसे आहेत, सेम आहे, डिस्टन्स सेम आहे, बट ते वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये आहेत. आपण वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा अपोजिट, विरुद्ध डिरेक्शनमध्ये आहेत. इन अदर वर्ड, +3 अँड -3 आर अपोजिट नंबर्स. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, जर उजवीकडे तो उड्या मारत गेला तर तो +3 या नंबरपर्यंत जातो, डावीकडे उड्या मारत गेला तर तो -3 या नंबरपर्यंत जातो. म्हणजेच +3 आणि -3 हे दोघंजण कसे आहेत, अपोजिट नंबर्स आहेत. ओके, सो खूप इझी कन्सेप्ट आहे. अपोजिट नंबर्स आर द सेम डिस्टन्स फ्रॉम 0 बट इन अपोजिट डायरेक्शन्स. ओके, अपोजिट नंबर्स म्हणजेच काय असतं, तर जे नंबर्स असणार आहेत याचं डिस्टन्स जे आहे ते कसं असणार आहे, सेम डिस्टन्स आहे ना. सपोज इथून हा गेला इथे 5 पर्यंत आणि इथून त्याने 5 हॉपिंग करून गेला इथंपर्यंत, तर 0 to 5 आणि 0 to -5 हे डिस्टन्स कसं झालं, सेम झालं, बट डिरेक्शन अपोजिट झालेले आहेत. ओके, सो -5 आणि +5 हे दोन कसे अपोजिट नंबर्स झाले. राईट. तर इथे खाली काय दिलेलं आहे, द सम ऑफ द 2 अपोजिट नंबर्स इज 0. तर या दोन्ही +5 -5 किंवा +3 -3 जे अपोजिट नंबर्स असतात ह्याची सम म्हणजे त्याची बेरीज किती असते, 0 असते.
देन आता आपण नंबर लाईन ही जी आहे ही कशी बघितलेली आहे, आडवी बघितलेली आहे. सपोज आपली नंबर लाईन ही अशी आपण उभी ड्रॉ केली सपोज, तर इथं आपला 0 असणार आहे, इथं 1, इथे 2, इथे 3, राईट. इथे -1, -2, -3. सपोज इथून जर वरती इकडे 2 पर्यंत आपण वरच्या दिशेने घेतलं आणि इथून खालच्या दिशेने -2 पर्यंत घेतलं, तर इथे सुद्धा कसं होणार, +2 -2 हे कसे असणार, एकमेकाच्या अपोजिट नंबर्स असणार. फक्त इथे काय आहे, डिस्टन्स हे सेम आहे. 0 to 2 आणि 0 to -2 या दोघांचं डिस्टन्स कसं आहे, सेम आहे. बट जे डिरेक्शन आहे ती कशी आहे, अपोजिट आहे. इथे डिरेक्शन कशी आहे, लेफ्ट राईट हे अपोजिट डिरेक्शन आहे. या अशी जर उभी नंबर लाईन असेल तर अप अँड डाऊन ही याची अपोजिट डिरेक्शन आहे. ओके, सो आता ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल तर चला आपण आता यावरचा प्रॅक्टिस सेट सॉल्व करूयात. त्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, सो लेट स्टार्ट टू द प्रॅक्टिस सेट 6. राईट द अपोजिट नंबर ऑफ ईच ऑफ द नंबर्स गिवन बिलो. तर आपल्याला अपोजिट नंबरची कन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर झाली आहे. सो इथे नंबर त्याने दिलेला आहे +47 आहे. तर याचा अपोजिट नंबर किती असणार, जर 0 इकडे आहे आणि इकडून इकडे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, इकडून इकडे निगेटिव्ह नंबर्स आहेत. आपला इथे आहे हा ओरिजिन 1 2 3. सपोज इथं आहे हे 47, देन याचा अपोजिट नंबर किती असणार, -47, राईट. सो आपण इथं किती लिहिणार, -47. देन इथं दिलेला आहे नंबर +52. आता 47च्या पुढे काही गेलो तर आपल्याला काय भेटणार, +52. देन याचा अपोजिट नंबर असणार -52. देन इथे येणार -52. देन नाव इकडे त्यांनी विचारलेलं आहे -33. तर सपोज आता इथे आहे आपला हा -33, 0 पासून -33. डिस्टन्स आपल्याला सेमच असतो अपोजिट नंबरमध्ये. तर इकडून इकडे जर सपोज इथे 33 असेल तर आपल्याला इथं लिहिणार याचा अपोजिट नंबर +33. तर नेक्स्ट बघा इथे दिलेला आहे -84 दिलेला आहे, तर याचा अपोजिट नंबर असणार +84. नेक्स्ट आहे -21, अपोजिट नंबर असणार +21. देन नेक्स्ट आहे +16, अपोजिट नंबर असणार -16. 0 पासून डिस्टन्स सेम असलं पाहिजे, फक्त डिरेक्शन वेगळी आहे, अपोजिट डिरेक्शन आहे. देन +26 अँड -80. ओके, तर हे झाले त्यांनी जे नंबर्स दिले होते त्या नंबर्सचे अपोजिट नंबर्स आपण राईट केलेले आहेत. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 6 कंप्लीट झाला आहे. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.